नमस्कार. श्री राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा ही परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवन कार्यावर आधारित कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 25व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. योग वियोग. मोटार मैत्री आश्रमाकडे निघाली होती. एव्हाना उन्हं उतरली होती. सभोवतालच्या पठारावर संध्याकालीन कोवळी उन्हं पसरली होती. त्यामुळे त्या परिसराला सुवर्णाचा मुलामा चढला होता. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे वातावरणात उबदारपणा आलेला होता, परंतु वारं असल्यामुळे तो उबदारपणा सुखद वाटत होता. मोटारीच्या खिडकीतून पांडुरंग शास्त्रींच्या अंगावर वाऱ्याचा झोत येत होता. गाडीबरोबर वारंही पळत होतं. त्यांच्या शेजारी बसलेल्या सर्वोदय कार्यकर्त्यानं नम्रतेने विचारलं, काच लावून घेऊ का? पांडुरंग शास्त्री हलकेच हसून उत्तरले, नको, जरा बिहारचं वारं खाऊ दे की. तो कार्यकर्ता मर्यादेनं हसला. पांडुरंग शास्त्रींनी त्याला विचारलं, विनोबाजी या आश्रमात येऊन किती दिवस झाले? 2च दिवस झाले. आपण येणार म्हणून आचार्यांनी इथे मुद्दाम मुक्काम केला आहे. अन्यथा ते कुठेही थांबत नाहीत. सतत पदयात्रा चालू असते. माझं भाग्यच म्हणायचं. एवढं बोलून पांडुरंग शास्त्री पुन्हा खिडकी बाहेर बघायला लागले. त्यांना विनोबांशी झालेली ती पूर्वीची भेट आठवली. त्या भेटीनंतर विनोबांनी पांडुरंग शास्त्रींना एक पत्र पाठवून भेटायला येण्याची विनंती केली होती. पांडुरंग शास्त्रींनी नकार कळवल्यानंतर सर्वोदय मंडळाचे मुंबईचे अध्यक्ष गणपती शंकर देसाई हे त्यांना येऊन भेटले होते. पांडुरंग शास्त्रींनी त्यावेळी आपली असमर्थता व्यक्त केली होती. त्यानंतर विनोबाच्या सेक्रेटरी कुसुम देशपांडे यांच्याकडून भेटीसंबंधी पत्र आलं होतं. त्या पत्रात त्यांनी लिहिलं होतं, आम्ही मैत्री आश्रमात आहोत. आपण आलात तर खूप आनंद वाटेल. त्या पत्राला पांडुरंग शास्त्रींनी उत्तर लिहिलं होतं, सध्या मला येणं शक्य नाही, पण त्या बाजूला कामानिमित्त आलो तर आपल्याला अवश्य भेटायला येईन. आणि आता 1965 सालच्या मार्च महिन्यात तो योग जुळून आला होता. काही कामानिमित्त पांडुरंग शास्त्री कलकत्त्याला गेले होते. तिथून विमानानं ते बिहारमध्ये विनोबाजींना भेटायला आले होते. विनोबाजींनीही आपली पदयात्रा थांबवली होती आणि ते पुन्हा मैत्री आश्रमात येऊन दाखल झाले होते. विमानतळावर पांडुरंग शास्त्रींचं हार्दिक स्वागत झालं. तिथल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह कित्येक बडी मंडळी त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर हजर होती. आता मोटारीनं पांडुरंग शास्त्री नॉर्थ लखीमपूरमधल्या विनोबाजींच्या आश्रमाकडे जायला निघाले होते. जेव्हा विनोबाजींच्या आश्रमात मंडळी येऊन पोचली तेव्हा दिवस मावळला होता. आश्रमातले दिवे लागले होते. वातावरणाला पावित्र्य आलं होतं. पाटलीपुत्र नगरीतल्या आचार्य चाणक्याच्या आश्रमात आपण आलो आहोत असं क्षणभर पांडुरंग शास्त्रींना वाटून गेलं. आश्रमात पोचल्यानंतर पांडुरंग शास्त्रींचं यथोचित आगत स्वागत झालं. मुखमार्जन झाल्यानंतर विनोबांनी त्यांना भेटीसाठी आत बोलवलं. विनोबा भावे त्यांच्या कक्षात पांडुरंग शास्त्री जाऊन दाखल झाले. समोरच्या एका खाटल्यावर विनोबांची कृष्णमूर्ती बसलेली त्यांना दिसली. त्यांनी धोतर नेसलं होतं. वर काहीही घातलेलं नव्हतं. त्यांची काळी पांढरी दाढी छातीवर उडत होती. डोळ्यावर काळ्या फ्रेमचा चष्मा होता. भूदान चळवळीसाठी गेले कित्येक महिने भारतातल्या निरनिराळ्या भागात पायी फिरल्यामुळे त्यांचं शरीर रापलेलं दिसत होतं. या माणसानं खऱ्या अर्थानं भगवद्गीता पचवली आहे असं पांडुरंग शास्त्रींना एका क्षणात वाटून गेलं. पांडुरंग शास्त्रींनी लगेच पुढे होऊन विनोबांना वंदन केलं. या, आज पुन्हा भेटीचा योग आला, बसा. समोरच्याच आसनावर पांडुरंग शास्त्री स्थानापन्न झाले. त्यांची शुभ्र वस्त्रांकित मूर्ती विनोबांनाही भावली. त्यांचं लोभस व्यक्तिमत्व विनोबांना पारदर्शी वाटलं. पांडुरंग शास्त्रींकडे निरखून बघत त्यांनी विचारलं, तुम्ही आधी का आला नाहीत? कशासाठी यायचं? उगाच आपल्यासारख्या मोठ्यांच्या कार्यात व्यत्यय आणायला? पण व्यक्तिगत संबंधही असतातच ना. यावर पांडुरंग शास्त्रींनी कोणतंच मतप्रदर्शन केलं नाही. विनोबांनी मग विचारलं, अहमदाबादला प्रथम तुमची गाठभेट झाली तेव्हा मी तुमच्यावर टीका टिप्पणी केली. त्यावेळी तुम्ही प्रत्युत्तर का दिलं नाही? पांडुरंग शास्त्री विनयानं म्हणाले, मी काही विद्वान माणूस नाही, म्हणून प्रत्युत्तर देणं मला आवश्यक वाटलं नाही. ते उत्तर ऐकून विनोबाही क्षणभर स्तब्ध झाले. हा माणूस एवढा विद्वान आहे, प्रत्यक्ष शेवटच्या माणसापर्यंत जाऊन कार्य करण्यातही पुढे आहे, असं असूनही
त्याच्या ठाई अहंकाराचा लवलेशही नाही. याविषयी त्यांना आश्चर्य वाटलं. पांडुरंग शास्त्रींच्या ठाई तडफदारपणा आणि विनम्रता यांचा अद्भुत मेळ विनोबांना अनुभवायला मिळाला. या माणसाला बोलतं करून आपण श्रवणभक्ती स्वीकारली पाहिजे या गोष्टीचीही त्यांना जाणीव झाली. तेवढ्यात कुसुम देशपांडे आत आल्या आणि म्हणाल्या, भोजन तयार आहे, जेवून घ्यायचं का? अवश्य, रोजची वेळ कशासाठी चुकवायची, चला जेवून घेऊया. पांडुरंग शास्त्रींनी विनोबांच्या म्हणण्याला रुकार दिला. दोघेही भोजनासाठी उठले. जेवणातले पदार्थ साधेच होते. विनोबांच्या अत्यंत साध्या राणीमानाला साजेसे, आश्रमी जीवनाला शोभणारे. पत्रावळीवर भात आणि तारोळ्यात आमटी. बिहारमध्ये तारोळ्यात आमटी वाढायची पद्धत होती. ती पद्धत पांडुरंग शास्त्रींना चांगलीच भावली. अल्पावधीतच भोजनविधी यथासांग पार पडला. मग विनोबा पांडुरंग शास्त्रींना म्हणाले, हे बघा, मी तुम्हाला 3 दिवस दिलेले आहेत. दुसऱ्या कोणालाही मध्ये वेळ दिलेला नाही आणि देणारही नाही. तेव्हा आता आपण विश्रांती घ्या. उद्यापासून आपण बोलायला बसू. या गोष्टीला पांडुरंग शास्त्रींनी मान्यता दिली. ते आपल्या शयनगृहाकडे निघून गेले. त्या कक्षात आता 2 जणच होते, विनोबा आणि पांडुरंग शास्त्री. यांच्याशिवाय तिसरं कुणीही नव्हतं. पांडुरंग शास्त्रींच्या कार्याविषयी आणि वैचारिक मतांविषयी सर्व काही जाणून घ्यायला विनोबा उत्सुक झाले होते. म्हणून अन्य गप्पा गोष्टींमध्ये न रमता त्यांनी पांडुरंग शास्त्रींना प्रश्न केला, मला तुमच्या स्वाध्याय कार्याविषयी जाणून घेण्याची फार इच्छा आहे. पण मला आधी हे सांगा, तुमची भक्तीची काय कल्पना आहे? जो विभक्त नाही तो भक्त. खरा भक्त परमेश्वरापासून कधी विभक्त असूच शकत नाही. विनोबाजींना तत्काळ उत्तर मिळालं होतं. त्यांनी मग विचारलं, तुमचं स्वाध्याय कार्य भक्तीवरच आधारित आहे ना? अर्थात भक्ती ही एक सामाजिक शक्ती आहे, हे माझं सूत्रच आहे. त्याला आम्ही भावाचीही जोड दिली. मला नीट समजावून सांगा ना तुमच्या स्वाध्यायाविषयी. विनोबांची जणू ती आज्ञाच होती. प्रसिद्धी आणि वाममार्गानं येणारा पैसा त्यांना डावलून पांडुरंग शास्त्रींनी स्वाध्याय कार्याचा पाया घातला होता. त्यांच्या भगवत कार्यात त्यांना अपेक्षित यश मिळायला लागलं होतं. असं असूनही त्यांनी स्वतःचं स्तोम माजवलं नव्हतं. आता विनोबाजींनीच त्यांच्याकडे तशी पृच्छा केली होती. त्यामुळे स्वाध्याय कार्याविषयी सविस्तर सांगणं त्यांना भाग पडलं होतं. म्हणून त्यांनी स्वाध्यायाविषयी विनोबांना माहिती दिली. स्वाध्याय म्हणजे स्वचा अभ्यास. स्व म्हणजे शरीरात असलेलं चैतन्य तत्व. या स्वला अहम आणि इच्छा चिकटलेल्या असतात. स्वतःचा स्व ओळखणं आणि दुसऱ्याच्या स्वविषयी आदर बाळगून त्याचा अभ्यास करणं म्हणजे स्वाध्याय. स्वाध्यायाद्वारे स्वतःचा अहम मृदूल बनवून तो हळूहळू प्रभूमध्ये विलीन करायचा असतो. अर्थात मृदू झालेल्या अहमला म्हणजेच वस्तुनिष्ठ अहमला प्रभुनिष्ठ बनवायचं असतं. मी कोणाचं तरी आहे, अर्थात मी प्रभूचा आहे, अशी जेव्हा वृत्ती होते तेव्हाच अहम प्रभुनिष्ठ बनतो. प्रभूमध्ये अहम विलीन होऊन जातो. मग क्षणभर थांबून ते म्हणाले, त्याचप्रमाणे इच्छेला सदिच्छा बनवण्याकरता एकत्रित झालं पाहिजे. स्थितप्रज्ञाची यदृच्छा आणि महामानवाची ईश्वरेच्छा या मार्गावरची स्वाध्यायाची सदिच्छा ही पहिली पायरी आहे. या सदिच्छेच्या परिणामामुळे माणूस वैयक्तिक जीवनात दीन बनत नाही, लाचार होत नाही किंवा मेंढा राहत नाही. तो कोणाचे उपकार घेत नाही, बापुडा होत नाही, तो स्वार्थी बनत नाही आणि परिस्थितीसमोर नमतही नाही. परावलंबी जीवन कधी तो जगत नाही, तो मस्तीत जगतो. आत्मगौरवानं शोभणारं त्याचं जीवन अस्मितायुक्त आणि भावपूर्ण असतं. तो सामाजिक जीवनात कुणाचंही वाईट चिंतित नाही, वाईट करीत नाही, शक्य असेल तेवढं भलंच करतो. सतला म्हणजेच प्रभूला केंद्रबिंदू मानून तो त्याचं काम करू लागतो. एवढं सांगून पांडुरंग शास्त्री पुढे म्हणाले, माझ्यामध्ये जो भगवान आहे तोच दुसऱ्यातही आहे. हे ज्ञान होताच स्वाध्यायात येणारा माणूस भक्तीची दृष्टी घेऊन दुसऱ्या माणसाजवळ जातो. कुणाला सुधारण्याच्या हेतूनं जात नाही, स्वतःच्या जीवन विकासासाठी तो जात असतो. अशा कृतिशील स्वाध्यायींची दृष्टी भक्तीची असल्यामुळे इतर समाजसेवकांसारखं यश किंवा अपयश त्याला बाधत नाही. विनोबांनी मध्येच विचारलं, तुमच्या या पंथाचे लोक स्वाध्याय करतात म्हणजे नेमकं काय करतात? पांडुरंग शास्त्रीने हसून यावर म्हटलं, अहो, स्वाध्याय हा काही पंथ नाही, गट नाही, प्रवाह नाही, संप्रदाय नाही किंवा धर्मही नाही. त्याचबरोबर स्वाध्याय ही संस्था देखील नाही. स्वाध्याय ही चळवळ नाही अथवा आंदोलन नाही.
स्वाध्याय ही एक प्रवृत्ती आहे, प्रभूचं काम करण्याची प्रवृत्ती. स्वाध्याय म्हणजे धर्म आणि संस्कृती समजावणारा खरा दृष्टिकोन, समजूतदारपणा, विवेक, ध्येयादर्शनिष्ठा, जीवननिष्ठा, कर्तव्यपारायणता अशा कितीतरी चांगल्या गोष्टी स्वाध्यायामध्ये येतात. असा हा स्वाध्यायींचा परिवार आहे. स्वाध्यायानं परिस्थिती परिवर्तन आणि मूल्य परिवर्तन यांच्यापेक्षा मानव परिवर्तन स्वीकारलं. वेदविचाराचं पठण, चिंतन आणि मनन यांच्यामुळे विचारशील आणि गतिमान मानव संघ तयार होतो. यावर विनोबा म्हणाले, आम्ही आमचा सर्वोदय परिवारच मानतो, आम्ही भक्ती करतोच की. विनोबाजी, तुम्ही देवाला माध्यम म्हणून घेतला आहे, आम्ही माणसाला माध्यम समजतो आणि देवाला ॲब्सोल्यूट म्हणजे सर्वस्व मानतो. देवाला सर्वस्व मानणाऱ्या मानव संघाचा परिवार म्हटलं तर ऑर्गनायझेशन, म्हटलं तर एस्टॅब्लिशमेंट. वेदकाळात अशी व्यवस्था असावी असं वाटतं. पांडुरंग शास्त्रींनीच पुढे म्हटलं, परिवारात यायला कधी अर्ज करावा लागत नाही, परिवारात बंधुत्वाचा राजीनामा नसतो, जो आला तो आपला. वा, उत्तम प्रथा आहे. कुसुम, हे लिहून घे. बाजूला बसलेल्या कुसुमताईंनी पांडुरंग शास्त्रींचे हे विचार लिहून घेतले. परिवारासंबंधीचे पांडुरंग शास्त्रींचे विचार विनोबाजींना पटले होते, म्हणून त्यांनी पुढे विचारलं, तुमच्या या स्वाध्यायामध्ये कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो? विनोबांच्या प्रश्नावर पांडुरंग शास्त्रींनी सांगितलं, प्रभू सान्निध्याचं स्मरण आपल्या कृतीतून करायचं असतं. त्यासाठी ऐकणं, भेटणं, विचार करणं आणि सोडणं या गोष्टी करायच्या असतात. विनोबांनी प्रश्नार्थक मुद्रा केली, म्हणून पांडुरंग शास्त्रींनी सविस्तर कथन केलं. सांस्कृतिक विचारवैभव प्रवचनाद्वारा ऐकणं, आपपरभाव बाजूला सारून दुसऱ्याला भेटणं, प्रवचनातून ऐकलेल्या गोष्टींवर विचार, चिंतन करणं आणि उणीवा, संकुचित वृत्ती, गंड, दुर्गुण या गोष्टी सोडणं, अर्थात अहम टाकल्यानंतर आणि इच्छा उन्नत केल्यानंतर या गोष्टी आपोआप गळून पडतात. समाजातला प्रत्येक मानव दुसऱ्या मानवाच्या उभेनंच मोठा होत असतो, पुष्ट होत असतो. आई वडिलांच्या उभेनं बालक लहानाचं मोठं होतं, मित्राच्या उभेनं मित्र पुष्ट होत असतो, तर पती पत्नी परस्परांच्या उभेनंच पुष्ट होऊन जीवन जगतात. त्याचप्रमाणे स्वाध्यायी देखील कृतीभक्तीद्वारे मानव समाजाला ऊब देण्यासाठी आणि त्याची ऊब घेण्यासाठी गावोगाव फिरत असतात. तशी दृष्टी येताच भगवंताबरोबरचे संबंध समजतात. संपूर्ण विश्वाचा निर्माता माझ्या अंतर्यामी बसलेला आहे आणि माझ्याबरोबर राहून सुखदुःख भोगतो आहे याचं ज्ञान होताच माणूस सहजगत्या व्यसनमुक्त होऊ लागतो. नियमित स्वाध्यायाद्वारे सत्श्रवण आणि सच्चिंतन होऊ लागतं. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं व्यसन राहत नाही, ते आपोआप सुटत जातं. उपदेशाची गरज पडत नाही. हे सांगून पांडुरंग शास्त्री म्हणाले, याचा अर्थ आमची स्वाध्यायी मंडळी इतरांच्या व्यसनमुक्तीसाठी गावोगाव जातात असं होत नाही. स्वतःकडून कृतीभक्ती व्हावी या सधेतून ते गावोगाव जातात. आम्ही त्याला भक्ती फेरी म्हणतो. प्रथम आम्ही कच्छमध्ये गेलो, त्यानंतर सौराष्ट्रात गेलो. खरोखर पांडुरंग शास्त्रींच्या दैवी स्पर्शानं प्रेरित होऊन स्वाध्यायी कच्छ सौराष्ट्रात गेले होते. स्वचा अभ्यास करता करता कृतीभक्तीनं त्यांनी दुसऱ्याला प्रेमाची ऊब दिली होती. चैतन्यानं चैतन्य जागृत झालं होतं. दिव्यानं दिवा लागला होता. त्या दिव्यांचा कालांतरानं दीपोत्सव होणार होता. पृथ्वी मातेला लाखो दिव्यांची आरती ओवाळली जाणार होती. जणू तेजोनिधी अवतरणार होता. पांडुरंग शास्त्रींनीच ही किमया घडवून आणली होती. गुजरातमध्ये आणि सौराष्ट्रात विनोबांना या गोष्टीची अनुभूती मिळाली होती. तेव्हाच त्यांनी ही गोष्ट जाणली होती. म्हणून त्यांनी पुढे पृच्छा केली, मी तुमचं कार्य बघितलं आहे. तुमची ही स्वाध्यायी मंडळी गावोगाव हिंडून कृतीभक्ती करतात, तर मग यांचा सारा खर्च स्वतःचा खर्च करायचा असतो. ते ठीक आहे, पण तुम्ही तत्त्वज्ञान विद्यापीठाची उभारणी केलीत. इतर शैक्षणिक प्रयोगाबरोबर अन्य काही प्रयोग करण्याचाही तुमचा मानस आहे. एवढं कार्य उभारायचं म्हणजे पैसा लागणारच. मग पैशाची उभारणी कशी काय करता? हा प्रश्न पांडुरंग शास्त्रींना अपेक्षितच होता. त्यांनी मग आपल्या अपरिग्रह व्रताविषयी सविस्तर सांगून म्हटलं, मी सरकारकडून कोणतीही मदत आजपर्यंत घेतलेली नाही आणि घेणारही नाही. मी कोणाला पैसे देण्यासाठी आवाहन करत नाही. मी देणगी मागत नाही किंवा कुणाकडून अप्रत्यक्षरित्याही ते कार्य करून घेत नाही. उसनं घेत नाही, उधार मागत नाही. मग वित्त उभारणी कशी काय होते?
धनाढ्य लोक आमच्या कार्याला पैसे देण्यासाठी रांगेत उभे असतात, अक्षरशः लाखो रुपये घेऊन किंवा कोरे चेक्स घेऊन. वाटेल तेवढा पैसा देण्याची कित्येक कोट्याधीशांची तयारी असते. मग मी घेत नाही. विनोबांची प्रश्नार्थक मुद्रा बघून पांडुरंग शास्त्रींनी म्हटलं, अशा रांगेतून आलेल्या धनाढ्यांना मी परत पाठवतो अनेकदा, पण त्यांना देव झोपूच देत नाही. त्यांना माघारी पाठवूनही ते येत राहतात. पुन्हा पुन्हा जेव्हा ते येतात तेव्हा त्यांची उपकार करण्याची भावना साफ नष्ट झालेली असते. एवढंच नाही तर प्रभुकार्यासाठीच पैशाचा विनियोग होऊन पदरी समाधान पडावं एवढाच त्यांचा एकमेव हेतू उरलेला असतो. पण कित्येकदा तेवढ्यानंही भागत नाही. त्या धनाढ्याला पाठशाळेतल्या सतरंजीवर बसून स्वाध्याय करावा लागतो. त्यानंतर मी त्यांचं वित्त स्वीकारतो. विनोबांना ह्या गोष्टीचं फार आश्चर्य वाटलं. सर्वसाधारणत दारोदारी हिंडल्याशिवाय, सरकार दरबारी 50 अर्ज केल्याशिवाय कोणत्याही कार्यासाठी वित्त उभारणी होत नाही. विनोबांना ती गोष्ट ज्ञात होती, परंतु इथे तर त्यांना वेगळाच अनुभव ऐकायला मिळत होता. पांडुरंग शास्त्रींचं हे दैवी कार्य लोकविलक्षण होतं याचीच ही गोष्ट निदर्शक होती. विनोबांनाही या गोष्टीचं आश्चर्य वाटत राहिलं. तो दिवस सरला आणि दुसरा दिवस उजाडला तरी विनोबाजींच्या मनातलं आश्चर्य सरलं नव्हतं. आदल्या दिवशीच्या संभाषणाचा धागा पकडून दुसऱ्या दिवशीच्या बैठकीत विनोबांनी म्हटलं, तुमचं चांगलं आहे. तुम्ही कुणाकडेही काही मागत नाही. तुमच्यासारखं उदाहरण शोधूनही सापडणार नाही. हे एकमेवा द्वितीय आहे असंच म्हणावं लागेल. पण एक गोष्ट मला सांगा, जे लोक तुमच्या कार्याला आपणहून धन देतात त्या धनाची तुम्ही परीक्षा करता का? म्हणजे पांडुरंग शास्त्री, आपल्याकडे येणारं वित्त आपण तपासून घेता का असं मला विचारायचं आहे. नाही का? मी मागितलं असतं तर अवश्य तपासलं असतं. थोडं थांबून पांडुरंग शास्त्री पुढे म्हणाले, आकाशातील जलधारेप्रमाणे वित्त माझ्याकडे येतं. कुणी व्यक्ती वित्त आणून देते हे मी मानित नाही. देव त्याच्या माध्यमातून पाठवतो. पांडुरंग शास्त्रींच्या तडफदार शब्दामध्ये आता एकदम नम्रता आली होती. ते पुटपुटले, अनन्याश्चिंतयन्तो माय ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्ताना योगक्षेमं वहाम्यहम्. विनोबाजी ताडकन आपल्या आसनावरून उठले. ते उभे राहिले म्हणून पांडुरंग शास्त्री उठून उभे राहिले. विनोबांनी पुढे होऊन पांडुरंग शास्त्रींना प्रगाढ आलिंगन दिलं, कारण पांडुरंग शास्त्रींच्या विचाराबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांच्याजवळ शब्द नव्हते. किंबहुना शब्दांशिवाय त्यांना आपलं प्रेम व्यक्त करायचं होतं. मग पुन्हा दोघेही स्थानापन्न झाले. खाली मान घालून विनोबाजी विचारमग्न अवस्थेत बसले. एकदम मान वर करून ते म्हणाले, मी तुम्हाला 300 ब्रह्मचारी तरुण तुमच्या कार्यासाठी देतो. नको विनोबाजी, मी अविवाहित माणूस पूर्ण वेळ माझ्या कार्यासाठी घेत नाही. त्यानं प्रथम त्याचा संसार करावा, गृहकर्तव्य पार पाडावीत आणि मग माझ्या कार्यासाठी थोडा वेळ काढावा, अशी माझ्या कार्याची पद्धत आहे. एवढं बोलून त्यांनी सहजगत्या बाजूच्या खिडकीतून दिसणाऱ्या एका वृक्षाकडे बघितलं. आपली दृष्टी तशीच ठेवून त्यांनी पुढे म्हटलं, विनोबाजी, आपल्यासारखा महात्मा या समोरच्या वृक्षावरही आपलं वात्सल्य ओतू शकतो, पण सामान्य माणूस तसं करू शकत नाही. अविवाहितांमध्ये साधारणपणानं 35च्या सुमारास एक पोकळी निर्माण होते. मग ते स्वतःचंच एक तत्त्वज्ञान उभं करतात. ते तत्त्वज्ञान अत्यंत घातक असतं. यावर विनोबा काही बोलले नाहीत. काही काळ ते अंतर्मुख बनले. विनोबांनी मग विचारलं, तुम्ही कृतिशील भक्त तयार तरी कसे काय केले आहेत? माणूस विचारांनी बदलणं ही गोष्ट सोपी खासच नाही. पांडुरंग शास्त्री लगेच उत्तरले, ती गोष्ट सोपी नव्हतीच. त्यासाठी मी देशभर शिबिरं घेतली. वर्षाकाठी 15-20 शिबिरं मी घेत होतो, अगदी काश्मीरपासून दक्षिण भारतापर्यंत. 8 दिवसांची, 15 दिवसांची, एवढंच नाही तर महिनाभराची सुद्धा शिबिरं घेतली. त्यात ऋषींच्या कार्याचं स्मरण केलं, दशावतारामधल्या गोष्टी सांगितल्या. थोडक्यात कृतिशील गोष्टी मी या शिबिरातून सतत सांगत राहिलो. शिवाय पाठशाळेच्या व्यासपीठावरून तुम्ही मौलिक विचार सतत देत असता. मला वाटतं या तुमच्या अलौकिक कार्यामुळेच तेजस्वी कृतिशील भक्त तयार झाला. विनोबाच पुढे म्हणाले, तुमच्यासारख्यांची खरं म्हणजे राष्ट्राला नितांत आवश्यकता आहे. आज सारा समाज कर्मकांडातच गुंतून पडलेला आहे. या पद्धतीत तुम्ही आणि मीच बदलू शकतो. विनोबांच्या या बोलण्याचा रोग पांडुरंग शास्त्रींच्या तेव्हाच ध्यानात आला होता.
एकमेकांच्या सहकार्यानं काम करावं अशी विनोबांची इच्छा होती. परंतु पांडुरंग शास्त्रीने त्यावर लगेच कोणतंच मतप्रदर्शन केलं नाही. शास्त्रीजी, सध्या कर्मकांड अति झालंय. आपण एखादी गोष्ट का करतो हे ती गोष्ट करणाऱ्यालाही समजत नसतं, तरीही तो ती गोष्ट करतच असतो. उदाहरण द्यायचं झालं तर मधुस्नानम हा श्लोक म्हणून देवाला पंचामृत स्नान घातलं जातं. तो श्लोक अतिशय सुंदर आहे, पण श्लोकाचा इथे संबंध काय? त्यांच्या बोलण्यावर पांडुरंग शास्त्रींनी म्हटलं, अहो, संबंध नसेलही, पण मंत्र हे टिकवण्यासाठी असतात. मधुस्नानम हा श्लोक देवाला पंचामृत स्नान घालण्याच्या निमित्तानं आपल्या लोकांनी टिकवून ठेवला आहे. माझी आजी शांताकारम हा श्लोक मला आंघोळ घालताना म्हणायची. तसा म्हटला गेला नसता तर असे कितीतरी श्लोक कालौघात नष्ट झाले असते. ते ठीक आहे शास्त्रीजी, पण आज नुसतं कर्मकांड उरलंय. त्यामागचा मूळ हेतू विस्मृतीत गेला आहे. बरोबर आहे. या कर्मकांडामुळेच धर्माधर्मामधली दरी दिवसेंदिवस वाढते आहे. हिंदू मुस्लिम भेदाबद्दल तर काही विचारू नका. ही तेढ अशीच वाढत राहिली तर एक दिवस ती उग्र रूप धारण करील. म्हणून हिंदू मुस्लिम भेद नष्ट होईल असा उपाय शोधला पाहिजे. कसा हा भेद कमी होईल? महम्मदाला 11वा अवतार माना, तत्काळ उत्तर मिळालं होतं. विनोबांनीही लगेच प्रतिप्रश्न केला. महम्मदाला अवतार मानावं याला आधार काय? पांडुरंग शास्त्री गंभीरपणानं उत्तरले, विनोबाजी, मी कोटेशन देऊन बोलत नाही, पण कोटेशनच्या बाहेरही जात नाही. आपण महान पंडित आहात. गीतेचा सूक्ष्म अभ्यास आपण केला आहे, म्हणून मी आपल्याला गीतेमधलं उदाहरण देतो. भगवद्गीतेत 10व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलं आहे, यद्यत विभूतिमत्सत्वम. पुढचा श्लोक दोघांनीही बरोबर म्हणला. श्रीमद दुर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वम मम तेजोंश संभवम. पांडुरंग शास्त्रीने म्हटलं, 30 कोटी लोकांना मॉरल ऑर्डर्स देणारी व्यक्ती विभूती होऊ शकत नाही. गीतेच्या या श्लोकाचा अर्थ तेच सांगतो. मला वाटतं आपण ही गोष्ट समाजाला सांगूनच टाकूया. म्हणजे ही योग्य वेळ नाही विनोबाजी. मग केव्हा? पांडुरंग शास्त्री सस्मित मुद्रेनं म्हणाले, तुम्ही आत्ता ती गोष्ट सांगितलीत तर ती राजकीय गोष्ट वाटेल. एकदम अशा गोष्टी सांगून विपरीत परिणामही होईल. म्हणून थांबावं लागेल, कदाचित 150-200 वर्षही. त्या उत्तरानं विनोबा अवाक झाले. या माणसाजवळ फार पुढचे विचार आहेत आणि वाट पाहण्याची तयारी आहे. त्याचबरोबर अंमलबजावणी करण्यासाठी तितकाच संयमही आहे. त्यामुळे ते भारावून गेले होते. गेले 3 दिवस त्या दोघांमध्ये पुष्कळ विचारमंथन झालं होतं. कुणीही त्यांच्या चर्चेत व्यत्यय आणला नव्हता. अनेक मुद्द्यांवर त्यांच्यामध्ये मनमोकळेपणाने चर्चा झाली होती. दोघांनी एकमेकांच्या विद्वत्तेचा पूर्ण आदर राखला होता. आता निरोप घेण्याची वेळ आली होती. पांडुरंग शास्त्री आता तिथे थांबू शकणार नव्हते आणि विनोबांनाही थांबणं शक्य नव्हतं. भविष्यात पुन्हा केव्हा तरी भेट होईल अशी आशा उराशी बाळगून दोघेही जागचे उठले. विनोबांनी अत्यंत प्रेमभरानं पांडुरंग शास्त्रींना आलिंगन दिलं. त्यावेळी दोघांचेही नेत्र पाण्यानं डबडबले होते. अंतःकरण भरून आलं होतं. क्वचित असे महापुरुष एकत्र येत असतात आणि भावविभोर अवस्थेत डुंबून जात असतात. त्या दोघांची ती भेट तिथे उपस्थित असलेल्या सर्वांच्याच नेत्रांना ओलावा देऊन गेली, अंतःकरणाला स्पर्श करून गेली. एव्हाना सूर्य पश्चिमेकडे झुकला होता. मैत्री आश्रमातला आपला मुक्काम हलवून पांडुरंग शास्त्रीही निघाले होते. तिथलं वातावरण मंत्रमुग्ध बनलं होतं. आश्रमासभोवतीच्या वृक्षांवर भारद्वाज पक्ष्यांचं कूजन चाललं होतं. कोकिळेची कुहू मधूनच ऐकू येत होती. वसंत ऋतूची चाहूल लागताच उत्तरेकडून आलेले वॅकटेलसारखे छोटे छोटे पक्षी आश्रमाच्या अंगणात डौलानं फिरत होते. अखेर आश्रमाच्या सारवलेल्या भूमीवरून 4 दिव्य पावलं निघाली. विनोबाजी स्वतः पांडुरंग शास्त्रींना निरोप देण्यासाठी त्यांच्या मोटारीपर्यंत त्यांना सोडायला गेले. खरं तर कुणाला बाहेरपर्यंत पोचवायला जायची विनोबांची पद्धत नव्हती. एवढंच काय, पण भारताचे पंतप्रधान जरी त्यांना भेटायला आले तरी निघताना विनोबा फक्त त्यांना उत्थापन देत असत. मग बाहेर सोडायला जाणं तर दूरच राहिलं. परंतु पांडुरंग शास्त्रींना निरोप देण्यासाठी विनोबा बाहेर मोटारीपर्यंत गेले होते. या 3 दिवसांच्या वास्तव्यात प्रत्येक आश्रमवासियांच्या मनात पांडुरंग शास्त्रींविषयी प्रेमादर निर्माण झाला होता. त्यामुळे ते जेव्हा सर्वांचा निरोप घेऊन निघाले तेव्हा प्रत्येकालाच गलबलून आलं होतं. एवढ्यात मोटार सुरू झाली. विनोबाजी आणि पांडुरंग शास्त्री यांनी एकमेकांना अत्यंत भावपूर्वक नमस्कार केला. धुराळा उडवीत मोटार दूरवर निघून गेली.
दूरवर जाणाऱ्या मोटारीकडे बघत विनोबाजी काही क्षण तिथेच थांबले. हा तरुण आपल्यापेक्षा बराच पुढे निघून गेला आहे असंच विनोबाजींना वाटत राहिलं. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.